मी का कसू? अब अधिक का भयो चिवड़ा लाडू को सामान आणते गयस तर दुकान भरा जाय रही सेव अना उतलकाची एखाद साडी आण लेऊन 2-1 हजार की. बाबा 2-1 हजार की साड़ी आनो? आबस तो उनका घर बिया होता तो भई थी ना साड़ी. अब अधिक त्याला 2-2 हजार की साड़ी आना से होता 100-500 की आणले हो भैया. वारे वाला बर चट्टू 100-500 की साडी पहिने से का मोरी बहीण अय अरे का भयो भाई ती अब साडी तर अना येती 20 एकर जमीन मी एकटो खायरी सेव तब नाही कवस ना का बाईला हिस्सा दे म्हणून का भयो 2,000 की साडी ले होता. हो बराबर कास्तकारी का दिवस आया तो कास्तकारी मा पैसा नहीं लगे 2-2 हजार की साड़ी लेबिन का सेव. आबस तो जानेवारी महीना में लेकर भई से ना. तू मला अक्कल नको पाठवू लगत अक्कल से मला मोरी बहीण आई से 4 दिवससाठी तर बिना साडी लगत जाय का अय 2,000 की लेऊन बी तर मोरो काही कमी जास्त होसे. मी काही लेनला मनाई नहीं करूं पर 2-2 हजार की साड़ी लेवा अय 500 की जास्त नहीं 1000 की 2-2 हजार की साड़ी ले से आबा काही उनका घर बिया भर से. हा रवंदर आपली अक्कल आपल्या जवळच ठेव मोला नको सांगू या आणि करो बाबा तुमला जसं दिससे तसं करो. मी तर एकोसाठी कवत होती का पैसा दे रवता नाही तर बाईला भयो मग उनला साडी पसंद आवसे का नाही आव. आज वरी मीना आणि सेव साडी तर मोरो बहीणला पसंद नाही आई साडी असं कधी भई से का जशी साडी ले ना तशीच मोरी बहीण पहिन से कभी नखरा नहीं कर का भाऊ या अशीच साडी से का तशीच साडी से पहन ले से बिचारी चुपचाप. अना मोरी बहीण काही तोर सारखी 1-1 महिना माय घरी रवसे का 4 दिवसासाठी आवसे बिचारी लेऊन मी आपल्या बहीणला. तू बोलण्यावाली कोण होसेस बरो बीच मा. लेवना बाबा काहीच करो मी तुमरो बीच में नहीं बोलू. मी कोण हुसू बोलने वाली. हाँ मी का कहत होती वय छोटी बाई ना मोठी बाई आई से ती उनको घर तर उनला बुला लेसू काय संग मा संग हो जाए पाहुणचार. हा अशी साजरी दिमाग की गोष्टी सांग ना. अहो दिमाग की सांगू सुमी गोष्टी पर तुम्ही मोरी गोष्ट काही खाता पर लगन देसे हो अजवरी काही लगन द्यायचे होता अब लगन देव खाता परा. देख तुला अखीन एक गण सांगू सू तू आपलं मायघरच असेस आणि तुला अशीच साडी ले येती 100-500 की तो तोरो जीव दुखे नाही का मोरो बाकी येती कमाई जमीन जायदाद घर दार से ना मोरो भाई मला 500 की साडी ले से मुन तोला गुस्सा नहीं आहे तोरो मन नहीं दुखे तसो मोरो बहीण को मन नहीं दुखे का ये तो मोठो वाडा रही के मोरो भाई को येती मोठी जमीन जायदाद रही के मला 500 की साडी लेस मुन असो समजणं पडसे एकमेकला. तू भी कोणी की बेटी सेस तर वा भी कोणी की बेटी आहे. हो मी बी आपलं माय घरच असू तर मला बी असं लगसे का मला सस्ती सुकान साडी नाही ले पाहिजे मोरो भाई न साजरी भारी साडी ले पाहिजे सालमा 2 बारिश तर लेसे मला बी लगसे कहू ना. हो तर तसंच तुला समजाय रिसे हो आपलं परमाटी जग देखणं तुला जसं लगसे तसं बाईला बी लगत रे का नाही आणि बा काही जास्त दिवस आपलं घर रव बी नाही बिचारी आवसे तर 4 दिवस मच वापस जसे. हो हो तुम्हारी बात बराबर से मरो भेजा में घुस गई से तर वन मोठी बाई गिनला बुलाऊ का ना छोटी बाई गिनला. बापा ये अभी काही बिचारन की बात से बुलाय ले उनला भी उनको साठी लगेच तर ब्लाउज पीस आण देऊन सबला जेवण खान करावजो आणि ब्लाउज पीस दे देजो वय भी खुश होती ना मस्त आशीर्वाद दे येती. हो हो तसंच करसू बराबर चिवडा बी कब बनाऊ तर आणि मग संध्याकाळी देख स्वयंपाक को आहे. तू अशी कर ना तर उनला लवकर बुलायले आणि मग वय बाईकीनच करण लगे ती ना उनला भी 1-1 पहिली चिवडा ना लाडू दे देजो वय भी खुश आणि करण भी लगे ती तुला. हो ठीक से मग तसं 1 किलो मग पोहा जास्त का नो मग सामान जरा सो जास्त नाही लगे का आता. हो चिठ्ठी लिख देसेस ना तर वाहनी अधिक थोडं बढाई देऊन म्हणजे हो जासे. जाऊ लवकर नव्हतं पांठेला परा नको बसो. तू काही बैसेस का मी पांटेला पर बसूसू का कधी पांटेला पर बस जाऊ तर सामान लेऊन आणि साडी लेऊन ना सिद्धो घराहून नाही तर असं करूसू सामान लेलेसू आणि तोर जवळ आण देसू ना मग लगेच तर साडी लेनला जासू. हो ठीक से मग तसं करो सामान आण देव पहिले. आई इनको फोन आहे तो सकाळी जाऊजो कहत होता 4 दिवस नाही भया आवनला ना जासूच करसेस बाबा जवाई आव कसेत वैगी नाही आव कवत रेत तोलाच काही गम नाही आणि माय घर गम नाही का तर बेटी. नाही माय तसं नाही अब कास्तकारी का दिवस आया तर धान धुन पकडणं पडे ना बिजाईसाठी
सी आता पहले को जमानो गयो कायला धान पकड़ो को से तो आजकल तो हाइब्रिड की बिजाई आने से ती ले खरा ना कायला धान पकड़ना पड़ से था। हाँ पर दूसरा काम धंदा लगत से थी ना मैं तो जाऊन मी सकारी इनको फोन आए तो सकारी आ जा जमून तो रो भाईला ना भौजाईला सांगेस का सकारी जानकी से म्हणून वय तर बाई रहे म्हणून निश्चितच रहती। हो सांगे तर भाऊ पोहा आनंद गई से बाबा दुकान परा माना काही आऊन चार ना पाऊन चार नाही भय बेटी सी आई वन दिवस असतं बुल्ल्या बनायतात मग का भया भाई भजा भया बडा भया मग अप्पा बनायतीस भाऊजीनं अधिक के तो खाऊ तर पाऊन चार हाँ माई को जातला लगसे का मोरी बेटी आई से तो 8-15 दिवस रहे बाबा मोला भी साजरो लगसे तू जाजो तो गम को नहीं वो बेटी म्हणजे माय घर की पावनीच रवसे नहीं का माय काही तुमरे घर रहेला का मोरी जिंदगी होए का बेटीला 8 दिवस रहे 15 दिवस रहे 1 महीना रहे पर आपलं घर जानच पडे ना यानी काही जिंदगी उनकी से 2 दिवस की पावनी कोणीला साजरी लगसे मीच 8 दिवस राहून 15 दिवस राहून मग 1 महिना राहून तर भौजाई काय बाई काय तर जायच नाही ना बाई काय तर जायच नाही ना लगेच दिवस भाई आईस येतात हो तसं नाही तर का माय घर की पावनीच रवसे बेटी हो आपली दवाई पाणी बरोबर बीपी की गोली शुगर की गोली बरोबर टाइम पर खात जाजो आणि देख भौजीला काही कहजो नको लाताला का मारो का हाताला का मारो वाच करे तोरो नहीं कहू ना बेटी नहीं कहू काही कही भी देसे तर चुपचाप रह जासू चल देवा कोण करे मोरो याच करन किसे येला कही के भी का करून मोन कहू नाही जो धंदा लगसे मोला करता आवसे हू करूसू नाही तर मग बसूसू मस्त हो आई बेटी तर काही आपलं घरलं का माय बाप को करनला नाही आव बहुच करसे बिचारी बेटा भी नहीं कर हाथ पाय भया तर बहुच लातला का मारे हातला का मारे पर वाच करसे हो ना हो मोला समजसे सब मोला समजसे नहीं कहू बोला काही बाई देख ना दुई माय बेटी मस्त खुसूर फुसूर गोष्टी सांगरी से ती का सांगसेत ना का नाही तर कजाने ना कितो डावकी जांभरी खाई रही से ती तर मोला असे नाही कहती का तू भी 2-4 खायले हो मी चिरभर काम धंदा करू लगेस तर रीता रीता आव ना जांभरी खानला आव मी तुला बुलावतच होती बड़ी बुलावतच होती वाली बुलाईस तर नाही ना बुलावत होती कसे नाही मला नाही साजरी लगत जांभरी नाही खाऊ मी मला काम से ती लगत मी बिचारनला चाहिए तुमला का विचारन को होतो मी का कसू सकाळी बाई जानकी से तर का बनावू म्हणून विचारत होती रस्त बनावू नसतं रस्तंग सेवई पसावू का घिवारी बनावू बाई सेवई पसाय लेऊ का सेवई को पाहुणचार फटणारी होसे नाही तर ये ना गर्मी मा घिवारी को पाहुणचार म्हणजे असं घामा चरचर हो जासे माणूस चुलोजवर बसणं पडसे ना एक एक घिवारी काढणं पडसे सेवई कोच पाहुणचार बेस होसे अब बाई का कसेत तर भाऊजी मला सेवईना रस घी नाही आवड सेवईना रस नाही खाऊ मला कसं तर लगसे तर मी का कहत होती घिवारीच बनाया राहता लगेच तर तुम्ही रस बनाय देऊ ना मी लगेच तर चुलाजवळ बस के घिवारी बनाय देऊन घिवारी खाव तर घिवारी बनाय देसू घिवारी भी होसे ती पटणारी हो घिवारी ना आंबा का रस मस्त लगसे मोरो सासूला ना खानको अतिशय बाई का सांगू तुमला पोर भी असोच आंबा को रस ना घिवारी बनाय तो कोण आहे तर पाहुणी आहे ती व याद बी नाही यावं तर असं मनमानी खायतीस ना रात को रात मा अशी मनमानी धाव डब्बा धर कर तर मग रात्रीच दवाखाना मा भरती करणं पडे तो तरी बी बाई खानकोस से हिनला आपली वय नाही देखत ना काही नाही हो तर मग ठीक से आंबा को रस ना घिवारी बनायलेसू अना भाजी काय की बनावीन तर फुफू काल बाजार का भट्टा मस्त बारीक बारीक से ती नाही का तर सगळं भट्टा की भाजी बनाय राहता हो तसे करूसू मग उभी राहो ना भाऊजी मी बी आऊसू कायला तर तुम्ही माय बेटी गोष्टी सांगो मी करूसू जरा सुस्तो से स्वयंपाक जाय वो बाई नहीं तो फुग्गा होय हो को जाय तुमरा सबको इरभर करना पड़े से तो थक जात रहे का भयो बोली तो 1-2 शब्द काही नाही बोलन दे बेटी चाय बड़ी समझदार सेस वो तू थोड़ा संस्कार आती माय
या रीता आंबा आनंद गई का उतरावनला गई तो का जाने भाई किंदावर डावकी गई से आंबा आंदेसू कसे रस बनाए देवो कसे तर हम यानी बाटच देख रहे से जन आहे ना आंबा आनंदला गई रे अधिक कोणतो काम दिसी रे तर उच करणला बस गई रे घर को बाईला लगत काम लगस येती नाही हो या साक्षी काम गई से तर दिसनी ना कोण जा गई तर वकी सहेली आहे ती बुलावूनला खेळांसाठी तर वा गई से बाई मंगांपासून असो मुनच आहे घर शांत शांत लग रही से नाही तर तो रमंग मंग रवसे फुफू असो तो फुफू तसो हो ना आई बडो लोग लगसे हो रीता आणावं लवकर आंबा आनंद गई आनंदच होती इथं तर मोरो दिमाग में आया उनका घर की टूरी पट्टी आई सी थी ओए छोटी बाई मोठी बाई तो मी के उनला भी बुलाई लेसू मान मान हो जाए मोहन उनका घर चली गई थी तुमला सांगे भी नहीं माँ वही कब आई गई सकता मोला सांगिन नहीं ना मांगिन नहीं देख अशी रवसी ती का बहिणी अब दुपारीच आई ती तर तुम्ही सकाळी जाऊन जाऊन करत होतात तर आज पाहुणचार बनायच रही से तो मी गए आज को जेवण तुम्ही आमरा यानी कर ले वो नहींच कवती अजाच्या आयसे जन तर नहीं आव जन मून मी गए तुमरे बहन से भेट भी हो जाए आणि आमरा घर जेवण भी कर ले वो बेस करत भाऊजी कितना दिवस भैया भेट नहीं भई से था वन विकी को बिया में भेट भई थी तब पासून भेट नहीं भई से हो मुनच के मग अधिक सकाळी परो बुलावूनच पडे रहतो ना आमरे यांकी टूरी पट्टी आई तो उनका यान बुलाव से थी ना उनके यांकी टूरी पट्टी आई तो आम्ही बुलाव से जन मुन कहो सांगस देसू ना काम मा काम हो जाए हो बेस करत मी केव सब जणी लवकर आओ हो तर अन्ना तर वय आंबा इथं लवकर रस बनायले बिन मग उनका संग टुरूपटू भी आए थे ना मग टुरूपटू की जिद मोठी रवसे ले आंबा आती एक 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 मांगे थी तो यानीच रस हो जाए उनको पहले रस रूस बनाए बुनाए कर ले बिन वो न छोटी को टूरा बुठो मुज्जर से वो खान को देखो से इतो उतो लुंगारा लेतोच रहो से मन मानी सू सू ढूंढ से भाई अना खानला नीत ना आहे बोला मग ये आंबा यांग को यान उडाय टाके मग काही पाहुणा माणूसला काही कवता बी नाही यावं हो तर ये धरो आंबा अना का लगसे तर देसू मी रस बनावन मी का कसू बेटी दू जणी रस खायला बनावीन तर मी येऊ रस को कर देसू अना अब येती जणी आहे ती तर तू आपल्या भाऊजीला स्वयंपाक करन लग हो बराबर से भाऊजी एकटीच के तो करे बाई तुम्ही असो करो भट्टा गिट्टा काढ देव भाजी को नाही का कारण मी तर बोरी कुकर लगाय देसू हो मी भट्टा भी काढ देसू ना भाजी भी बनाय देसू हो मोर हात की भाजी मला साजरी नाही लग आपलं हात की भाजी आपणच खाव तर करा साजायचं आज तुमरे हात की भाजी खाबी नाही हो ना बनावूस मी